नमस्कार. आपण आता विठ्ठल माळके श्री जालना या मैदानामध्ये असं नाही हो काही. आपण आता इथे आता चालू छत्रपती करा. संभाजीनगरचे अध्यक्ष कैलास भाऊ यांच्याशी दोन शब्द बोलू. कैलास भाऊ नमस्कार. नमस्कार. आपण छत्रपती संभाजीनगरहून या जालना शहरामध्ये आलेला आहात. आपल्याला कसं वाटतं इथे येऊन सनी? खरं तर जालनाकरांचे मनापासून या ठिकाणी त्यांना शुभेच्छा आणि आभार. खूप छान पद्धतीने त्यांनी या ठिकाणी मैदान घेतलं. पहिलंच मैदान आहे आणि इकडे शंकरपट होत असतो. पहिलं मैदान घेतलं परंतु खूप छान या ठिकाणी जालनाकरांनी आज मैदान घेतलं आणि आनंद वाटला की बा खेळ सगळीकडे वाढत चाललाय. आणि याचे हे जे उठवत आहे की शंकरपटासाठी प्रसिद्ध असलेली ही फाटी, त्याच फाटीवरती त्या धर्तीवरती आज या ठिकाणी 3 फेऱ्याचं मैदान होतंय आणि अतिशय उत्तम त्यांनी नियोजन केलेलं आहे. बॅरिकेड असेल, सगळ्या गोष्टी असेल. समजा गाडी सोडायला पण पहिल्यांदा ते मैदान करताय, पण गाड्या पण लवकर लवकर सुटल्या जात आहे. खूप छान पद्धतीने या ठिकाणी मैदान होते. मी संभाजीनगर जिल्ह्याच्या वतीने आणि सर्व बैलगाडा मालकांच्या वतीने त्यांचे मनपूर्वक आभार मानतो किंवा शुभेच्छा देतो. खरोखरच कैलास भाऊचं मनापासून आभार की त्यांनी आपल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं नेतृत्व करता येते आता सध्या. आणि आता हे जालना जिल्ह्यामध्ये पण या मैदानाची पाहणी करताना कैलास भाऊ एक खूप मोठं व्यक्तिमत्व आहे जे छत्रपती संभाजीनगरचे अध्यक्ष आहेत. त्यांनी आपल्याला आता सध्या मैदानाबद्दलची सगळी माहिती सांगितलेली आहे. तरी कैलास भाऊ तुमचं मनापासून खूप खूप धन्यवाद. धन्यवाद कैलास भाऊ. आता आपण हिंदकेसरी ड्रायव्हर किशोर भाऊ यांच्याशी दोन शब्द बोलूया. किशोर भाऊ, तुम्हाला कसं वाटतं? तुम्ही आता हिंदकेसरी ड्रायव्हर म्हणून या मैदानामध्ये आलेला आहात. तुम्हाला काय वाटतंय मैदानाबद्दल? हे बघा, जालना भागात हा म्हणजे 2 नंबरचा पट आहे 3 फेऱ्याचा. पहिला एक झाला याला रोयलागड म्हणून जालना भागातच झाला तो, आणि आता दुसरा आहे. बक्षीस बी चांगले आहे, सगळी व्यवस्था आहे. झेंडा पंच आमच्याकडे, सुट्टी मेकर बी चांगले म्हणजे सहायता करू राहिले, पब्लिक बी चांगली सहायता करू राहिली. तर त्यांचं खूप खूप अभिनंदन. आपण आता प्रसिद्ध गाडा मालक भीमा भाऊ यांच्याशी दोन शब्द बोलूया. भीमा भाऊ, तुम्हाला काय वाटतं? आज तुम्ही जालना जिल्ह्यामध्ये पहिलंच मैदान भरवलेलं आहे. तुम्हाला काय वाटतंय मैदानाबद्दल? म्हणजे मैदान आता आमचं प्रसिद्ध म्हणजे शंकरपाटासाठी प्रसिद्ध जिल्हा जालना जिल्हा आहे आमचा. पण आता हे संभाजीनगरचं पाहून आमच्याकडे बी 3 फेऱ्याच्या मैदानाकडे वळतोय. आम्हाला बी चांगलं वाटतंय, प्रेक्षकांना बी चांगलं वाटतंय. आणि संभाजीनगरचे आता कैलास भाऊ हे नवीन अध्यक्ष झाले, जिल्हा अध्यक्ष दुराभाऊ सचिव आहे, हे हिंदकेसरी ड्रायव्हर सगळे याचे सहकार्य मिळतात. मैदानात आले, पाहणी करू राहिले बाबा चांगलं मैदान ठेवा म्हणून. आणि धुराभाऊने बी 10 ते 10 मैदान ठेवले, कैलास भाऊन 7-8 मैदान केले. म्हणजे त्याचं पाहून आमचं जिल्हा बी आता बाबा 3 फेऱ्याच्या मैदानाकडे वळतोय. आणि आम्हाला बैल मालकाला बी खुशी झाली. आता इथं जवळपास 600 बैल मालकांना नोंद केली आहे. असंच म्हणजे चांगलं यायचं सहकार्य भेटतंय आणि त्याच्या सहकार्याचा आम्ही लाभ घेऊन मैदान आयोजित होतंय. आता 2 मैदान झाले, आता बहुतेक अजून एक मैदान पडेल काय कोण आमच्या जालना जिल्ह्यामध्ये. असं जायचं म्हणजे आता मोठ्या भावानं लहान भावाला समजून घ्यायला पाहिजे. कैलास भाऊच्या हातात द्या. आता कैलास भाऊनं आम्हाला सहकार्य केलं म्हणजे आमचं बी काहीतरी होईल. आणि बैल मालकाला बी हे वाटतंय बाबा चांगलं 3 फेऱ्याच्या मैदानाकडे वळते.